मतदानानंतर शनिवारी रात्री 11च्या सुमारास मोहोळच्या हॉटेलजवळ 2 ईव्हीएम मशीन्स सापडल्या। मात्र त्या मशीन्स राखीव असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि 136 गटांसाठी शनिवारी मतदान झालं। सरासरी 65.51% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची प्राथमिक माहिती आहे। गेल्या निवडणुकीत 2017 मध्ये 66.96% मतदान झालं होतं। त्यात यंदा 1 ते 1.5% घट झाली। भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागली होती। सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथं 2 गटात झालेला वाद वगळता दिवसभर इतर कुठंही गंभीर घटना घडली नव्हती। मात्र रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूर ते पुणे महामार्गावर मोहोळ शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर स्वराज्य हॉटेलजवळ ईव्हीएम मशीन सापडल्याच्या कथित वृत्तानं मोठा गदारोळ माजला। कुरुल गटातील हे ईव्हीएम असून त्या खाजगी कारमधून आणल्याचा आरोप करण्यात आला। हे कळताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा कुरुल गटाचे उमेदवार उमेश पाटील, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा जमाव मोठ्या संख्येनं जमला। त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। निर्णय अधिकारी येईपर्यंत ईव्हीएम हलवण्यास विरोध करण्यात आला। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पंचनामा करण्यात आला। त्यानंतर निवडणूक अधिकारी सीमा होळकर यांनी या मशीन राखीव असल्याचं जाहीर केलं। दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मोबाईलवरून घटनेची तक्रार करण्यात आली। निवडणुकीत पैशाचा वापर झाला, पैसे वाटपाचे पुरावे दिले तरी कारवाई झाली नाही, मशीन ढाब्यावर सापडते, निवडणूक आयोग काय करतो, असा सवाल उमेश पाटील यांनी केला। रात्री पैसे वाटले, ईव्हीएम मशीन बदलली असेल तर काय करायचं? राखीव मशीन बदलली असेल तर कसं समजणार? लोकांसमोर पंचनामा करा। माझ्याच कुरुल गटातील मशीन सापडली असल्यानं मला संशय घेण्याचा अधिकार आहे। पंचनामा जागेवरच करावा, या मागणीवर उमेश पाटील ठाम राहिले। दरम्यान पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही उमेश पाटील यांनी आम्हाला अटक करा असा इशारा दिला। काय म्हणते त्याला मशीन असतं, ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे। आणि आता या पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे, दुसरं काहीच नाही आहे। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखं हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या। माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथं आईला मतदान केंद्रात घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या जमावासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर यांनी पोलीस ठाण्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन केलं। ऐन मतदान प्रक्रियेत पोलीस यंत्रणा व्यस्त असताना पोलीस ठाण्यातच हा गोंधळ उडाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची तातडीनं चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं।